नमस्कार. आज व्यासपौर्णिमा, गुरुपौर्णिमा. अतिशय शुभ अशा ह्या दिवसाच्या निमित्ताने आपण गझल प्रावीण्य परिवार एक सुंदर मुशायरा आयोजित केला आहे. आणि सर्वप्रथम गझल प्रावीण्य परिवाराचे सर्वेसर्वा आपले गझल गुरु आदरणीय प्रवीण पुजारी सर यांना वंदन करून आपण मुशायऱ्याला सुरुवात करू. एक वंदनेचा श्लोक म्हणते आणि आपण सुरुवात करतोय. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. आपल्याला प्रत्येक पावला पावलाला गुरु लागतो आणि इथं तर आपल्याला माहितीये अक्षरा अक्षराला आपल्या बरोबर गुरु आहेत आणि त्यानुसारच आपली वाटचाल सुरू आहे. तर अशा गुरूंना वंदन करू आणि मुशायऱ्याला सुरुवात करूया. सुरुवातीला आपले सेकंड बॉस की प्रणव बनसोडे यांचा गुरूंवरचाच एक शेर मला सापडला आणि तो शेर घेते आणि मुशायऱ्याची सुरुवात करते. शेर बघा. विठू कृपेने गुरु लाभला पिकेस जेव्हा अनुभवशाली. विठू कृपेने गुरु लाभला पिकेस जेव्हा अनुभवशाली. प्रावीण्याने फुलते आहे खयाल आणिक बरेच काही. प्रावीण्याने फुलते आहे खयाल आणिक बरेच काही. खयाल आणिक बरेच काही. खूप सुंदर शेर आणि अगदी आजच्या प्रसंगाला उचित असा हा शेर होता, म्हणून यांनी सुरुवात केली. तर आता मुशायऱ्याकडे आपण बघूया. सर्वप्रथम मी आमंत्रित करते प्रावीण्य परिवाराच्या आदरणीय गझलकारा कुमुदिनीताई मधाळे यांना. कुमुदिनीताई. नमस्कार. आवाज येतोय का? व्हिडिओ माझा चालू होत नाहीये. आवाज येतो आहे. कॅमेरा चालू कर माई जमलं तर. कॅमेरा क्लिक होतच नाहीये माझ्या आता. हरकत नाही, ठीक आहे, कर सादर. इच्छा क्लिक होईना रे. सुरू करा ताई. हो माई चालू सादरीकरण चालू कर. आवाज येतोय आम्हाला. ओके. नमस्कार. मी कुमुदिनी मधाळे. सकल गुरुवत गझल प्रावीण्य परिवारास सस्नेह नमस्कार. आदरणीय गुरुवर्य प्रवीण सरांना सविनय वंदन करून मी गझल सादर करते आहे. प्रथम मतला आणि 2 शेर. प्रकांड पंडित अतिशय माझे चढ उतार ह्या जगण्यामधले. प्रकांड पंडित अतिशय माझे चढ उतार ह्या जगण्यामधले. गुरुस्थान मग आढळच त्यांचे कृतज्ञतेने मी स्वीकारले. सरस निरस मज बरेच काही शिकवले सरे आयुष्यातू. सरस निरस मज बरेच काही शिकवले सरे आयुष्यातू. तुला अगोदर काळ शिकवतो शिकता शिकता मला समजले. गणित तज्ञ ह्या नियतीचा तू असावास रे गुरु विधात्या. गणित तज्ञ ह्या नियतीचा तू असावास रे गुरु विधात्या. उगाच नाही तिचे आजवर हिशेब सारे चोखच ठरले. गझल घेते आता. आई माझी. विखुरलेल्या वेचण्यातले कसब शिकवते आई माझी. विखुरलेल्या वेचण्यातले कसब शिकवते आई माझी. नाळेमधले धागे दोरे अचूक विणते आई माझी. बेलाशक मज कोंड्याचाही मांडा करणे जमले आहे. बेलाशक मज कोंड्याचाही मांडा करणे जमले आहे. निगुतीने तो जमव आजही सांगत असते आई माझी. काळाची ही आव्हाने मी पेलत आहे आज घडीला. काळाची ही आव्हाने मी पेलत आहे आज घडीला. जिथे तिथे जर देतच ऊर्जा उभी ठाकते आई माझी. किती वादळे आली गेली कधीच नाही जुमानले. किती वादळे आली गेली कधीच नाही जुमानले मी. नको डगमगू नेटाने दे टक्कर म्हणते आई माझी. कटू सत्य ती हयात नाही. कटू सत्य ती हयात नाही. अमान्य जर ह्या काळ जास तर. कटू सत्य ती हयात नाही. अमान्य जर ह्या काळ जास तर. सांगा त्याच्या उलघालीला कशी मिटवते आई माझी.
विखुरलेल्या वेचण्यातले कसब शिकवते आई माझी, नाळे मधले धागे दोरे अचूक विणते आई माझी, नाळे मधले धागे दोरे अचूक विणते आई माझी. धन्यवाद. खूप सुंदर, खूप सुंदर गझल. खरं तर आज गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने पहिला गुरु आई असते आणि त्या गझलेने सुरुवात आजच्या मुशायऱ्याला झालेली आहे. खूप छान गझल कुमुदिनी ताई. धन्यवाद. आणि धन्यवाद. नेटाने धन्यवाद ताई. टक्कर म्हणणारे आणि पाठीशी असणारे अशी पहिली आईच, आपल्या आई आणि वडील असे हात राहतात आणि त्यामुळेच पुढचा गुरु आपला आयुष्य हाही हाताशी येतो. त्यामुळे सरस निरस बरेच काही शिकवलेस रे आयुष्य हा पण शेर अतिशय उत्तम होता. खूप छान धन्यवाद. सादरीकरण. धन्यवाद. धन्यवाद ताई. धन्यवाद. मी पुढच्या सादरीकरणासाठी आमंत्रित करते ज्येष्ठ गझलकारा सुधाताई नरवाडकर यांना. नमस्कार, मी सुधा नरवाडकर. गुरुपौर्णिमेचा आज दिवस आहे, त्यामुळे गुरुवंदना, गुरुपूजन माझ्या मनामध्ये आहे. त्याच्यावरच मी माझी गझल घेते आहे. सुरुवातीला आदरणीय गझलगुरू प्रवीण पुजारी सर, प्रणव बनसोडे आणि इतर सर्वांना सस्नेह नमस्कार करून मी सादरीकरणाला सुरुवात करते. पहिला एक मतला आणि 2 शेर. गुरुपौर्णिमा महिमा गुरुचा, गुरुपौर्णिमा महिमा गुरुचा, गुरु आमुचे प्रवीण पुजारी, गुरु आमुचे प्रवीण पुजारी, विद्यार्थ्यांचा विकास करण्या रात्रंदिवशी धडपड सारे. प्रवीण गुरुचे नम्र बोलणे, प्रवीण गुरुचे नम्र बोलणे, जणू वाटते मधुर रस झरे, जणू वाटते मधुर रस झरे. रदीफ कवाफी शेर अलामत, रदीफ कवाफी शेर अलामत, साऱ्या शंका सहज निवारी, साऱ्या शंका सहज निवारी. रसग्रहण कधी सादरीकरण, रसग्रहण कधी सादरीकरण, स्पर्धेचे तर तंत्रच न्यारे, स्पर्धेचे तर तंत्रच न्यारे. अभियंता हे पदभूषवणे, अभियंता हे पदभूषवणे, येई प्रभाती हासत स्वारी, येई प्रभाती हासत स्वारी. आता गझल घेते. गझलेचं शीर्षक माझे आहे आदरणीय गुरुवर्य प्रवीण पुजारी गुरुपौर्णिमेनिमित्त सादर वंदन. ऐकूया. तरण्णुमध्ये घेते. कुटुंब करता अभियंता पण नित्य उजळवी परिसर प्रांगण, कुटुंब करता अभियंता पण नित्य उजळवी परिसर प्रांगण. गुरुवर माझे छायानंदन, विनम्र बनूनी करते वंदन, गुरुवर माझे छायानंदन, विनम्र बनूनी करते वंदन. गझलेवरती नितांत भक्ती, तिच्याच साठी बनतो चंदन, गझलेवरती नितांत भक्ती, तिच्याच साठी बनतो चंदन. जागृतीत अननिद्रेमध्ये, जागृतीत अननिद्रेमध्ये, गझले स्तवनित चाले स्पंदन, गझले स्तवनित चाले स्पंदन. रात्रंदिवशी संकट वेडा, शांत राहुनी करतो कंदन, रात्रंदिवशी संकट वेडा, शांत राहुनी करतो कंदन. प्रवास मार्गी कुणी अडवता, कौशल्याने करतो भंजन, प्रवास मार्गी कुणी अडवता, कौशल्याने करतो भंजन. कोशामध्ये राग मिळेना, मृदू वाणीने घाली अंजन, कोशामध्ये राग मिळेना, मृदू वाणीने घाली अंजन. नाट्यकलेची आवड भारी, सुंदर अभिनय होते रंजन, नाट्यकलेची अभिनय आवड भारी, सुंदर अभिनय होते रंजन. रक्तदान बघ नित्य करोनी, रक्तदान बघ नित्य करोनी, समाज ऋण तो मानी बंधन. सातत्याने विचार एकच, कुटुंब बनवी नित कार्य प्रवण, कुटुंब बनवी नित कार्य प्रवण. माय बाप अन बंधू सारखा, गुरु लाभला सुदेश भूषण, माय बाप अन बंधू सारखा, गुरु लाभला
सुदेश भूषण गुणवंत अशा या गुरुवर्याला, गुणवंत अशा या गुरुवर्याला उदंड आयु दे संकर्षण, उदंड आयु दे संकर्षण. कुटुंब करता अभियंतापण नित्य उजळवी परिसर प्रांगण, कुटुंब करता अभियंतापण नित्य उजळवी परिसर प्रांगण. गुरुवर माझे छायानंदन विनम्र बनूनी करते वंदन, विनम्र बनूनी करते वंदन, विनम्र बनूनी करते वंदन. धन्यवाद. खूप खूप सुंदर, खूप छान गझल रचना. आणि सरांच्या एकूण एक विशेषण अशी होती की सरांचं चित्र अगदी समोर उभं राहिलेलं आहे. त्यामुळे कुटुंबकर्ता, कार्यप्रवाह, छायानंदन, सुदेश भूषण, बाप रे बाप, खरंच अगदी सरांच्या एकूण एक गुणावरती तुम्ही एक एक रचना केली आणि तितक्याच सुरेल आवाजात म्हणलं. मला गाणं आठवलंय की चला मुलांनो आज पाहूया शाळा चांदोबा गुरुजींची. त्याच्या चालीवरती हे होतं बहुतेक. खूप छान बरोबर. घेतली. धन्यवाद. धन्यवाद. वळूया आता पुढच्या सादरीकरणाकडे. मी आमंत्रित करते मायाताईंना. मायाताई, धन्यवाद. मायाताई तुमचं सादरीकरण करा. सर्वप्रथम आदरणीय गझल गुरूंना वंदन करते आणि त्यानंतर सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ गझलकारांना गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा देते. त्यानंतर गझल सुरू करण्यापूर्वी जिने आपल्याला कुशीत घेऊन किंवा कडेवर घेऊन आपल्याला हे सगळे निसर्ग दाखवला, आपल्याला नसलेल्या ज्ञानाची ओळख करून दिली, आपल्याला सुसंस्कार केले, निसर्गावर प्रेम करायला शिकवलं, ती आपली आद्य गुरु आई, तिला नम्र भावेन वंदन करते आणि मी गझलेला सुरुवात करते. सर्वप्रथम एक मतला आणि त्यानंतर 2 शेर घेते. तर मतला ऐका, म्हणजे उसाया व्रतातला. लोकशाहीला कुणाचा शाप आहे, लोकशाहीला कुणाचा शाप आहे, राजकर्ता हा तिचा रे बाप आहे, राजकर्ता हा तिचा रे बाप आहे. आणि आता एक शेर. खांडनेत्यांची सदाची चाललेली, खांडनेत्यांची सदाची चाललेली, वाद खुर्चीचाच पहा संताप आहे, वाद खुर्चीचा पहा संताप आहे. लालची नेते पुढारी सोकलेले, लालची नेते पुढारी सोकलेले, आयत्या बिळात मोठा साप आहे, आयत्या बिळात मोठा साप आहे. आता यानंतर गझल सादर करते. इर्षा, कल्याणी आवृत्तातून. ऐका तर. गंगा यमुना, गंगा यमुना काशी असते माझी आई, गंगा यमुना काशी असते माझी आई, तीर्थालाही पावन करते माझी आई, तीर्थालाही पावन करते माझी आई. देवावरती श्रद्धा माझी आहे नक्की, देवावरती श्रद्धा माझी आहे नक्की, नवसाला पण पावत असते माझी आई, नवसाला पण पावत असते माझी आई. वात्सल्याचा सागर हृदयी उसळत असतो, वात्सल्याचा सागर हृदयी उसळत असतो, सर्वांसाठी कणकण झिजते माझी आई, सर्वांसाठी कणकण झिजते माझी आई. उत्साही तर आहे इतकी, उत्साही तर आहे इतकी थकवा नाही, कामासाठी लवकर उठते माझी आई, कामासाठी लवकर उठते माझी आई. देवी दिसते नवरात्राची माझी जननी, देवी दिसते नवरात्राची माझी जननी, विश्वासाने माया पूजते माझी आई, विश्वासाने माया पूजते माझी आई. गंगा यमुना काशी असते माझी आई,
गंगा यमुना काशी असते माझी आई, तीर्थालाही पावन करते माझी आई, तीर्थालाही पावन करते माझी आई, तीर्थालाही पावन करते माझी. धन्यवाद. खूप सुंदर रचना होती मायाताई, खूप सुंदर. खरोखर आहे, आपल्याला माहित आहे गणपती बाप्पांनी पण आई वडिलांनाच नमस्कार करून पृथ्वी प्रदक्षिणा, त्यामुळे सगळी तीर्थ ही आईमध्येच असतात. अगदी छान गझल सादर केलीत, खूप छान. धन्यवाद. बघूया, पुढच्या गझलकारांना आमंत्रित करते मी. मनीषाताई रायजादे. नमस्कार सर्वांना. आदरणीय प्रवीण पुजारी सर यांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि तो उपस्थित माझ्या सर्व गझलकार मैत्रिणी आणि प्रणवला सुद्धा गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. आणि गझले अगोदर एक मतलाने एक शेर घेते. तडजोडीच्या झुल्यावर पुन्हा भेटूया चल, तडजोडीच्या झुल्यावर पुन्हा भेटूया चल, दोघांमधले अंतर थोडे मिटवूया चल. व्यथा वेदना जरी सारखी आहे आपली, व्यथा वेदना जरी सारखी आहे आपली, हृदयामधल्या जखमांना या सांधूया चल, दोघांमधले अंतर थोडे मिटवूया चल. आणि गझल सादर करते. जखमेवरी देऊ नको तू घाव आता, जुन्या जखमेवरी देऊ नको तू घाव आता, नको या काळचा वरती व्यथेचे नाव आता, जुन्या जखमेवरी देऊ नको तू घाव आता, नको या काळजावरती व्यथेचे नाव आता. विरह आणि वेदना अजूनी अशा छळतात हृदयी, विरह आणि वेदना अजूनी अशा छळतात हृदयी, पुन्हा फुलण्यास हृदयाला कुठे मग वाव आता, नको या काळजावरती व्यथेचे नाव आता. ऋतू माझे तुझे गेले निघून भेटण्याचे, ऋतू माझे तुझे गेले निघून भेटण्याचे, कशाला सांग देऊ मी ऋतूंना भाव आता, नको या काळजावरती व्यथेचे नाव आता. किती या शोसल्या आहेत जखमा काळजाने, किती या सोसल्या आहेत जखमा काळजाने, नको खोटाच मलमाचा पुन्हा तो आव आता, नको या काळजावरती व्यथेचे नाव आता. टळावी वाट काट्यांची जराशी टोचणारी, टळावी वाट काट्यांची जराशी टोचणारी, जरा तू चाल नेटाने बघाया गाव आता, जरा तू चाल नेटाने बघाया गाव आता, नको या काळजावरती व्यथेचे नाव आता, जुन्या जखमेवरी देऊ नको तू घाव आता, नको या काळजावरती व्यथेचे नाव आता, नको या काळजावरती व्यथेचे नाव आता. थँक्यू. खूप खूप सुंदर, खूप छान रचना होती. जरा तू चाल नेटाने बघाया गाव आता, आणि वाटही कशी होती तेही सांगितलं. खूप सुंदर रचना आहे, खूप छान सादरीकरण ताई. थँक्यू. खरं तर गुरुची एक व्याख्या अशी पण मी वाचली की लघुला गुरु बनवतात ते गुरु. पण आता सर इथं मला रागवतील, कारण गझलेमध्ये लघुचा गुरु कधी होत नाही. सरांचा नियम आपल्याला सरांनी शिकवलेला आहे, आणि गुरुचा लघु करतानाही अर्थ बदलला नाही पाहिजे. त्यामुळं पण तरी सुद्धा आजच्या दिवसासाठी मी एवढं नक्की म्हणेन की आमच्यासारख्या अनेक लघूंना सर बरोबर घेऊन चालतात आणि गुरु बनवण्याचा अगदी प्रामाणिक प्रयत्न सर करतात. ह्याबद्दल सरांच्या प्रति म्हणजे सविनय सादर प्रणाम आहे ह्यासाठी, की अतिशय शांतपणे ते आम्हाला सगळ्यांना सहन करतात आणि बरोबर घेऊन जातात. त्यामुळे परत एकदा प्रवीण सरांना वंदन करते आणि मुशायरातील पुढच्या सादरीकरणासाठी आमंत्रित करते निशाताईंना. निशाताई.
नमस्कार. आदरणीय गुरुवर्यांना प्रथम वंदन. आज त्यांच्यासाठीच लिहिलेल्या काही ओळी मी सादर करते. अच्छा. गुरुप्रसाद. प्रसाद येथे अमूल्य अमूल्य गुरुचा खरा लाभ होतो. प्रसाद येथे अमूल्य गुरुचा खरा लाभतो. ज्ञानाचेही तेज मनाला खरा जाणतो. वेद जगाचा भाव प्रीतीचा असा प्रकटतो. मम आत्मा का मजला शांत असा वाटतो. इथेच मंत्रा तंत्राचेही भान वाढते. इथेच मंत्रा तंत्राचेही भान वाढते. शेर साजरा प्रसाद गुरुचा तीर्थ मानतो. जगणे होते सहज साहसी आणि गझलमयी. जगणे होते सहज साहसी आणि गझलमयी. स्वरूप सुंदर शेर गुरुचा किती भावतो. नमन गुरूंना आनंद असा नमन गुरूंना आनंद असा दीर्घायू मिळो. मन शांती दे ध्यास वेगळा जीव जागतो. मन शांती दे ध्यास वेगळा जीव जागतो. प्रसाद येथे अमूल्य गुरुचा खरा लाभतो. ज्ञानाचेही तेज मनाला खरा जाणतो. धन्यवाद. खूप छान. खूप छान रचना होती की असा प्रसाद गुरुचा सतत लाभत राहिला पाहिजे आणि गुरूंना नमन ह्यातून मिळणारा आनंदही असाच मिळत राहिला पाहिजे. खूप छान रचना. त्यानंतर मी पुढच्या गझलकारांना आमंत्रित करते. स्वरदाताई गोडबोले. अनम्यूट करत आहे. स्वरदाताई. आता ऐकायला येतोय? हो, येतोय आता. हाय. येतोय. इर्शाद. सर्वप्रथम गझल गुरु प्रवीण पुजारी सर, PK ओंकार प्रणव बनसोडे आणि माझ्या सर्व गझलकार बंधूंना सविनय वंदन करून मी मतला आणि शेर सादर करते. इर्शाद. लेखणीला आज माझ्या लक्षवेधी धार आहे. शब्द प्रांजळ गुंफलेला मौक्तिकाचा हार आहे. लेखणीला आज माझ्या लक्षवेधी धार आहे. शब्द प्रांजळ गुंफलेला मौक्तिकाचा हार आहे. कोण आपुला कोण परका पारखावे योग्य वेळी. कोण आपुला कोण परका पारखावे योग्य वेळी. लाल साधन दौलताची माणसाला फार आहे. लाल साधन दौलताची माणसाला फार आहे. कर्म ज्यांचे शुद्ध असते लोक त्यांना संत म्हणती. कर्म ज्यांचे शुद्ध असते लोक त्यांना संत म्हणती. आत्मप्रौढी त्यागण्यातच जीवनाचे सार आहे. आत्मप्रौढी त्यागण्यातच जीवनाचे सार आहे. आता गझल घेते. इर्शाद. तरन्नुमचा प्रयत्न केलाय. एक एक मणी ओवत गेलो माळेमध्ये. एक एक मणी ओवत गेलो माळेमध्ये. शिरपेच नवा कोचत गेलो माळेमध्ये. शिरपेच नवा कोचत गेलो माळेमध्ये. निवड करतने मला लाभली स्वयंप्रकाशी. निवड करतने मला लाभली स्वयंप्रकाशी. सद्गुण त्यांचे जोडत गेलो माळेमध्ये. सद्गुण त्यांचे जोडत गेलो माळेमध्ये. मोल जाणतो वेळेचे बघ प्रत्येकाच्या. मोल जाणतो वेळेचे बघ प्रत्येकाच्या. अर्थ नेमका शोधत गेलो माळेमध्ये. अर्थ नेमका शोधत गेलो माळेमध्ये. अखंड सेवा नित्य घडावी सरस्वतीची. अखंड सेवा नित्य घडावी सरस्वतीची. शब्द संपदा गोवत गेलो माळेमध्ये. शब्द संपदा गोवत गेलो माळेमध्ये. प्रवीण मानती शिष्यगण जरी गझले मधले. प्रवीण मानती शिष्यगण जरी गझले मधले.
विद्यार्थी मी मोजत गेलो माळेमध्ये. विद्यार्थी मी मोजत गेलो माळेमध्ये. एक एक मणी ओवत गेलो माळेमध्ये. शिरपेच नवा खोचत गेलो माळेमध्ये. शिरपेच नवा खोचत गेलो माळेमध्ये. खूप सुंदर रचना. अर्थ नेमका शोधत गेलो, सद्गुण त्यांचे जोडत गेलो. खरंच एक एक रत्न एकेकाला पैलू पाडत, एक एक ओवत अशी ही सुंदर माळ तयार होतीये आणि अशीच आपल्या गझल प्रावीण्य परिवाराची पण आहे. त्यामुळे खूप सुंदर रचना झाली स्वरदाताई ही. मी आता पुढच्या गझलकारांना बोलवते. पुढच्या गझलकारा आहेत स्मिताताई. गझलगुरू आदरणीय गझलगुरू प्रवीण पुजारी सर यांना सविनय प्रणाम आणि गझलच्या इतर सर्व परिवाराला पण सविनय वंदन. आजच्या सरांना आणि सर्वांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. ऍक्च्युली माझा नेटवर्कचा खूपच प्रॉब्लेम आहे, त्याच्यामुळे मेसेज पण करता येत नाही, काहीच करता येत नाही रिप्लाय. तरी बघू, झाली तरी ही गझल ठीक आहे. पहिले मतला आणि 2 शेर घेतो. येतोय आवाज ना? आवाज वगैरे व्यवस्थित? हो, चालेल, येतोय. चालेल. येतोय व्यवस्थित येतोय आवाज. हवे तसे खरे खुरे जगायला जमेल का? हवे तसे खरे खुरे जगायला जमेल का? निरोप घेत शेवटी निघायला जमेल का? कधीतरी चुकेल जो शिकेल ही हळूहळू. आपलं प्रावीण्य कार्यशाळेतलं. कधीतरी चुकेल जो शिकेल ही हळूहळू. स्वतःच चूक मान्य ती करायला जमेल का? मनास वाटते जसे घडेल ना कधी जरी. मनास वाटते जसे घडेल ना कधी जरी. घडेल तेच छान हे म्हणायला जमेल का? घडेल वा. तेच छान हे म्हणायला जमेल का? आता गझल घेते आहे अवयत गंगावृत्तातली. तिच्या त्याच्या जवळकीचे जगाला वावडे आहे. तिच्या त्याच्या जवळकीचे जगाला वावडे आहे. विखारी तीक्ष्ण नजरांचे न दिसणारे कडे आहे. पुरोगामी विचारांचा दिखावा छान सावरवर. पुरोगामी विचारांचा दिखावा छान सावरवर. अशांचे मन तरीही बघ खरे तर तो कडे आहे. स्वतःलाही स्वतःचे जर पुरेसे ज्ञान जर नाही. स्वतःलाही स्वतःचे बघ पुरेसे ज्ञान जर नाही. बरळते जग तरीही का उगीच बोबडे आहे. कितीही स्वच्छ केले पण मळप डोळ्यातले गढूळच. कितीही स्वच्छ केले पण मळप डोळ्यातले गढूळच. नितळ मैत्रीण दिसणारे टणकसे झापडे आहे. नसे जर नाव नात्याला असे नाते सरळ सुंदर. नसे जर नाव नात्याला असे नाते सरळ सुंदर. जपावे पण म्हणाले जग जरी ते वाकडे आहे. जपावे पण म्हणाले जग जरी ते वाकडे आहे. तिच्या त्याच्या जवळकीचे जगाला वावडे आहे. विखारी तीक्ष्ण नजरांचे न दिसणारे कडे आहे. न दिसणारे कडे आहे. धन्यवाद. खूप सुंदर स्मिता, खूप सुंदर गझल होती. कन्स्ट्रक्टिव्ह विचार की किती वाकडं दिसलं तरी जपायचा प्रयत्न हा नक्की केलाच पाहिजे. खूप छान गझल होती. माझा एक शेर असा आहे आजच्या गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने किंवा एक शिक्षक म्हणून मी अर्पण करते येतो की वाटेवरच्या दीपगृहांना वंदन करूया गुरुवर्यांना. वाटेवरच्या दीपगृहांना वंदन करूया गुरुवर्यांना. प्रत्येकाच्या आयुष्याला व्यापून सुद्धा उरतो शिक्षक. प्रत्येकाच्या आयुष्याला व्यापून सुद्धा उरतो शिक्षक. असं शिक्षक आणि गुरुची ही महती आहे आपल्याकडे. आणि यापुढे मुशायरामध्ये मी आमंत्रित करते आपल्या लाडक्या गझलकारा गझल प्रावीण्याच्या आसावरीताईंना. आसावरीताई. नमस्कार सर्वांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. आणि सुरुवातीला मतला 2 शेर.
जुई अच्छा. जाई चमेलिका भयाने ग्रासली होती. जुई जाई चमेलिका भयाने ग्रासली होती. अशी कुठली खुली चर्चा फुलांनी ऐकली होती. अशी कुठली खुली चर्चा फुलांनी ऐकली होती. तिला हाताळण्याची मी सचोटी घेतली शिकुनी. तिला हाताळण्याची मी सचोटी घेतली शिकुनी. कदाचित त्यामुळे घरघर व्यथेला लागली होती. कदाचित त्यामुळे घरघर व्यथेला लागली होती. मुखवटा लावून खोटा हसत होती जरीही ती. मुखवटा लावून खोटा हसत होती जरीही ती. तिच्या डोळ्यातली ताजी व्यथा मी वाचली होती. तिच्या डोळ्यातली ताजी व्यथा मी हेरली होती. गझल घेते. घे आयुष्या भले परीक्षा हरकत नाही. घे आयुष्या भले परीक्षा हरकत नाही. सहजासहजी मला हरवणे गंमत नाही. सहजासहजी मला हरवणे गंमत नाही. खूप पाहिले दुनियेचे मी रंग बदलते. खूप पाहिले दुनियेचे मी रंग बदलते. सहज भरवसा कोणावरही ठेवत नाही. सहज भरवसा कोणावरही ठेवत नाही. भाग्य आपुले आपुल्या हाती असते मित्रा. भाग्य आपुले आपुल्या हाती असते मित्रा. ग्रह ताऱ्यांनी भाग्य कधीही बदलत नाही. ग्रह ताऱ्यांनी भाग्य कधीही बदलत नाही. मनासारखे कधी ना घडते ज्ञात मलाही. मनासारखे कधी ना घडते ज्ञात मलाही. स्वप्नांचे मी बळेच इमले चढवत नाही. स्वप्नांचे मी बळेच इमले चढवत नाही. कष्ट नेहमी घेते इतके जगण्यासाठी. कष्ट नेहमी घेते इतके जगण्यासाठी. जगणे माझे म्हणून अवघड वाटत नाही. जगणे माझे म्हणून अवघड वाटत नाही. घे आयुष्या भले परीक्षा हरकत नाही. मला हरवणे सहजासहजी गंमत नाही. सहजासहजी मला हरवणे गंमत नाही. धन्यवाद. खूप खूप सुंदर. एकूण एक शेर मस्त अगदी. सहजासहजी मला हरवणे गंमत नाही. आणि ग्रहताऱ्यांचा शेर तर अप्रतिम होता सावरीताई. खूप सुंदर रचना. या पुढच्या सादरीकरणासाठी मी आमंत्रित करते अशा आपल्या सर्वांच्या लाडक्या गझलकारा नंदिनीताई. आज माझी काहीच तयारी नाहीये. म्हणूनच छान होणार आहे गझल. मग एकदम भन्नाट होणार. मी ऐकायला चाललंय फक्त. एकतर गुरूंची गझल खूप जुनी होती आणि ती आता त्याच्यात काही बदल पण केले नाहीये. कोणती घ्या. सगळ्यांचं झालं का? हो. झाले सगळे? ठीक आहे. मी एक मतला आणि एकच शेर घेते गझल घेण्यापूर्वी. प्रथम गझल गुरूंना, प्रवीण सरांना आणि सगळ्या मित्रमैत्रिणींना गझल गुरु पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. आधार जीवनाचा आहे असा गुरूंचा. आधार जीवनाला आहे असा गुरूंचा. सन्मार्ग सांगण्याचा आहे वसा गुरूंचा. ज्ञानासवे सुखाचे भांडार हे खुलावे. ज्ञानासवे सुखाचे भांडार हे खुलावे. आदर्श जीवनाचा आहे असा गुरूंचा. आणि गझल अगदी माझी एक खूप सुरुवातीची घेते की ऐकली असेलही कदाचित. व्यवहाराला थोडे सुद्धा ते का चुकले नाही. व्यवहाराला थोडे सुद्धा ते का चुकले नाही. सौख्यामागे धावत येणे कधी विसरले नाही. परिस्थितीशी तडजोडीने मैत्री केली कायम. परिस्थितीशी तडजोडीने मैत्री केली कायम. मना वेगळे घडता नाही उगाच रडले नाही. आणि नाते गोते काही नसते पैसा असतो मोठा. नाते गोते काही नसते पैसा असतो मोठा. घरातली तर दुनियादारी जगात शिकले नाही. नीतिमत्ता खरे बोलणे उपयोगाला येते. नीतिमत्ता खरे बोलणे उपयोगाला येते. पाप कधीही या धरतीवर कुणास फळले नाही.
आणि शेवटचा शेर आहे की पुराण गीता दोन्हीमध्ये मानवतेची शिकवण. पुराण गीता दोन्हीमध्ये मानवतेची शिकवण. खेद वाटतो माणसाचं हे कधीच कळले नाही. व्यवहाराला थोडे सुद्धा ते का चुकले नाही. सौख्या मागे धावत येणे कधी विसरले नाही. खूप सुंदर. धन्यवाद. आणि सध्याच्या सांप्रदायिक परिस्थितीवर शेवटचा शेर तर अगदी तोच आहे. पुराण गीता खरंच कोणाला कळलं नाही ह्याचाच खेद वाटतो. अगदी खूप खरंच. सुंदर गझल नंदिनीताई, खूप छान. धन्यवाद. आणि धन्यवाद. ऐनवेळचीच गझल म्हणून म्हटलं खूप छान झाली की नाही. म्हणजे काहीतरी तयारी केली की आपण कार्ड लिहून वगैरे ठेवतो. आता लिहिलेल्या नसतात आणि जाता येईना मीटिंग मध्ये चालू असतात. असं झालं. ओके. खूप सुंदर झाले. खूप छान थँक्यू. सादरीकरण आहे. आणि मुशायरामध्ये यानंतरच सादरीकरणासाठी मी आमंत्रित करते आपले कुशल तंत्रस्नेही, कुशल तंत्रज्ञ, सेकंड बॉस असे प्रणव बनसोडे उर्फ पीके यांना. धन्यवाद ताई. सर्वप्रथम आदरणीय गझल गुरु प्रवीण पुजारी सर यांना मानवंदना. गुरुपौर्णिमेच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. गझल प्रावीण्य परिवारात प्रत्येकाकडनं काही ना काहीतरी शिकण्यासारखं आहे. त्यामुळे प्रत्येकामध्ये असणाऱ्या गुरुला सविनय वंदन. गुरुविषयी असं काही खास लिहिलेलं नाही, जे सापडलं इतक्यात तेच सादर करतो. पहिले मतला 2 शेर. हा कोणता दिखावा पाहून रात्र सारी. हा कोणता दिखावा पाहून रात्र सारी. तारुण्य चालले बघ जागून रात्र सारी. वा. हा कोणता दिखावा पाहून रात्र सारी. तारुण्य चालले बघ जागून रात्र सारी. मी टाकला उसासा स्मरणात प्रेयसीच्या. मी टाकला उसासा स्मरणात प्रेयसीच्या. तो केवढा दुरावा झेलून रात्र सारी. तो केवढा दुरावा झेलून रात्र सारी. आणि बस एवढाच आहे. बस एवढाच करण सिरियस शेर होता तो. नाहीयेत करण तर नाहीयेत. पौर्णिमाताई घरी नाहीयेत. चला चालू द्या, चालू द्या. आली आहे घरी. म्हणूनच डेअरिंग केली त्यांनी. हा. ओके. मी टाकला उसासा स्मरणात ईर्ष्या, प्रेयसीच्या. तो केवढा दुरावा झेलून रात्र सारी. बस एवढाच आहे सौख्यातला खरा क्षण. बस एवढाच आहे सौख्यातला खरा क्षण. बाजूस लेक असतो बिलगून रात्र सारी. बाजूस लेक असतो बिलगून रात्र सारी. हा कोणता दिखावा पाहून रात्र सारी. तारुण्य चालले बघ जागून रात्र सारी. आणि आता गझलेकडे वळतो. इर्षाद. का कधी आश्वस्त केले मी स्वतःला. का कधी आश्वस्त केले मी स्वतःला. चक्षुमधुनी रिक्त केले मी स्वतःला. का कधी आश्वस्त केले मी स्वतःला. चक्षुमधुनी रिक्त केले मी स्वतःला. सागराला भेटण्याला चालली जी. सागराला भेटण्याला चालली जी. त्या नदीशी व्यक्त केले मी स्वतःला. वा. नदीशी व्यक्त केले मी स्वतःला. त्यास जमले ना कधीही वेळ देणे. त्यास जमले ना कधीही वेळ देणे. आणि नंतर व्यस्त केले मी स्वतःला. आणि नंतर व्यस्त केले मी स्वतःला. खूप कंटाळा मला आला जगाचा. खूप कंटाळा मला आला जगाचा. मग हळू अलमस्त केले मी स्वतःला. मग हळू अलमस्त केले मी स्वतःला. आणि शेवटचा शेर आहे. दोष का द्यावा कुणाला आज येथे. दोष का द्यावा कुणाला आज येथे. जर सुखाने मुक्त केले मी स्वतःला. जर सुखाने मुक्त केले मी स्वतःला. का कधी आश्वस्त केले मी स्वतःला. चक्षुमधुनी रिक्त केले मी स्वतःला. धन्यवाद. क्या बात आहे. सागराला भेटण्याला चालली जी. त्या नदीशी व्यक्त केले मी स्वतःला. अप्रतिम शेर. खूप सुंदर गझल झाली. थँक्यू. खूप छान. थँक्यू. आणि आणि यानंतर मग आता आजच्या
मुशायराचं एवढं ओघवतं सूत्रसंचालन ज्यांनी केलं अशा आपल्या गझल प्रावीण्य परिवाराच्या ज्येष्ठ गझलकारा प्रशिक्षिका मृदुलाताई कुलकर्णी यांना मी विनंती करतो की त्यांनी आपलं सादरीकरण सादर करावं. धन्यवाद. मतला 2 शेर घेतीये. शब्दामधली जादू येथे उमजत गेले, शब्दामधली जादू येथे उमजत गेले, गझल देखणी आश्चर्याने निरखत गेले, गझल देखणी आश्चर्याने निरखत गेले. परिवारासाठी पुढचा शेर. रत्ने सारी झळकतातही रोज नव्याने, रत्ने सारी झळकतातही रोज नव्याने, प्रत्येकाचा बाज निराळा समजत गेले, प्रत्येकाचा बाज निराळा समजत गेले. आणि दुसरा शेर आहे. धडे घेतले नित्य गिरवुनी प्रवीण सरांनी, धडे घेतले नित्य गिरवुनी प्रवीण सरांनी, गझले मधले अक्षर अक्षर बहरत गेले, गझले मधले अक्षर अक्षर बहरत गेले. गझल घेतीये. प्रसूनांगी वृत्तातील गझल आहे. तुला तर वेळही नसतो कुणासाठी, म्हटलाय बघा. तुला तर वेळही नसतो कुणासाठी, तरी मी धावते कायम तुझ्यासाठी, तरी मी धावते कायम तुझ्यासाठी. पुढचा शेर आहे. नको होऊस कासावीस दुःखातू, नको होऊस कासावीस दुःखातू, हसावे लागते खोटे जगासाठी, हसावे लागते खोटे जगासाठी. पुढचा शेर आहे. आताशा सांगते माझ्या मनाला मी, आताशा सांगते माझ्या मनाला मी, जरा सोडून चौकट चल सुखासाठी, जरा सोडून चौकट चल सुखासाठी. आणि पुढचा शेर आहे. भले आहे कशामध्ये कुठे कळले, भले आहे कशामध्ये कुठे कळले, जगाशी भांडले होते भल्यासाठी, जगाशी भांडले होते भल्यासाठी. आणि शेवटचा शेर आहे. दिवस आहे सुखाचा आज जगण्याचा, दिवस आहे सुखाचा आज जगण्याचा, नको ठरवूस काहीही उद्यासाठी, नको ठरवूस काहीही उद्यासाठी, तुला तर वेळही नसतो कुणासाठी, तरी मी धावते कायम तुझ्यासाठी. धन्यवाद. वा, अफलातून एक नंबर गझल तुम्ही सादर केलेली आहे. आणि अगदी रोजच्या जगण्यात जे आपल्याला उदाहरणं येतात ते अगदी काय म्हणतात तुम्ही असे फटाफट फटाफट मांडले प्रत्येक मिसऱ्यातनं. प्रत्येकाचा माझा निराळा समजत गेले. तर हे खूपच सुंदर तुम्ही रत्नांची पारख रत्नपारखी बनवून केलेली आहे. तर खरंच खूप खूप अभिनंदन आणि पुन्हा सगळे सूत्र. धन्यवाद. संत कबीरांचा एक दोहा आहे, एक त्यांचा विचार आहे की त्यांनी असं म्हटलेलं आहे की गुरु गोविंद दोऊ खडे काके लागू पाय, गुरु गोविंद दोऊ खडे काके लागू पाय, बलिहारी गुरु अपने गोविंदियो बताय, बलिहारी गुरु अपने गोविंदियो बताय. कबीर म्हणतात की जर माझ्या दारात गुरु आणि प्रत्यक्ष भगवान असे जर दोघं आले तरी सुद्धा मी प्रथम गुरूंनाच वंदन करेन, कारण माझा गुरुच इतका महान आहे की त्याच्यामुळे भगवान माझ्या दाराशी आलेले आहेत. तर असे आपले गझल गुरु प्रवीण सरांना मी आता या पुढील सादरीकरणासाठी पाचारण करते. प्रवीण सर. खूपच जास्त झालं असं वाटलं. सगळ्यात आधी एकच दिवस असतो आमच्यासाठी हा. सर्वात आधी तुम्हा सर्वांना गुरुपौर्णिमेच्या खूप 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 शुभेच्छा. खरं तर प्रत्येकाकडून बरंच काही काही शिकायला मिळालं. त्यामुळं प्रत्येक जण इथं असणारा परिवारातला हा माझ्यासाठी खरोखर गुरु आहे. मनापासून मी तसंच मानतो. त्यामुळं मी स्वतःला कधीच गुरु म्हणून घेत नाही. तुम्हालाही माहिती आहे, कारण माझेच तुम्ही सगळे गुरु आहात. तर आजच्या या गुरुपौर्णिमेनिमित्त तुम्हाला खरोखर सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. असे छान राहा, मस्त राहा. देवाचा आशीर्वाद सगळ्यांच्या पाठीशी कायम राहो या शुभेच्छा. आणि आजच्या मुशायऱ्यातल्या प्रत्येक गझल अतिशय सुंदर, त्यामध्ये तरन्नुम पण आल्या. मतला 2 शेर प्रत्येकाचे अतिशय छान.
सगळे शेर माझ्या नजरेसमोर गेलेले असतात, पण ते पुन्हा प्रत्येकाकडून स्वतःचे शेर ऐकण्यामध्ये जी मजा असते ती यावरच असते. आणि ते आज खरोखर ते एक सुख अनुभवाला मिळालं असं म्हणायला हरकत नाही. आणि त्याला एक काय म्हणतो आपण एक चेरी ऑन द केक तसं ओघवतं सूत्रसंचालन आपल्या मृदू आवाजामध्ये मृदुलाताईंनी केलेलं हे अतिशय सुंदर झाला. म्हणजे अशा पद्धतीने आपला मुशायरा खूप छान बहरत आलाय. आणि आता माझी गझल सादर करतो. तत्पूर्वी मतलानी 2 शेर, छोट्याशा अच्छा. वृत्तातला मतलानी 2 शेर. ज्याच्यासाठी धडपड केली त्याने सारी गडबड केली. ज्याच्यासाठी धडपड केली त्याने सारी गडबड केली. हृदय तसे बघ शांत राहते. हृदय तसे बघ शांत राहते. पाहून तिला धडधड केली. पाहून तिला धडधड केली. कधीच नव्हते लक्ष तिचे अन. कधीच नव्हते लक्ष तिचे अन. उगाच मी तर बडबड केली. उगाच मी तर बडबड केली. ही गझल अजून पूर्ण व्हायची आहे. आत्ताच फक्त मतलानी 2 शेर जस्ट झालेत, त्यामुळे अजून त्याच्यावर काम करायचं आहे. मस्त तर काय. एक गझल घेतो. इर्षाद. आकाश ठेंगणे बघ झाले मला खुशीने. आकाश ठेंगणे बघ झाले मला खुशीने. हसून पाहताना ती लाजली खुबीने. वा. आकाश ठेंगणे बघ झाले मला खुशीने. हसून पाहताना ती लाजली खुबीने. मी 7 जन्म आता आहे तुझीच राजा. मी 7 जन्म आता आहे तुझीच राजा. डोळेच बोलले मज आता तिच्या वतीने. वा. डोळेच बोलले मज आता तिच्या वतीने. प्राशन हसत हलाहल केले जसे शिवाने. प्राशन हसत हलाहल केले जसे शिवाने. येईल दुःख ते मी प्यालो तसा चवीने. येईल दुःख ते मी प्यालो तसा चवीने. कळले जगावयाला बघ नेमके हवे जे. कळले जगावयाला बघ नेमके हवे जे. अन साथ मज दिलेली जाणून ते सखीने. अन वा. साथ मज दिलेली जाणून ते सखीने. आणि शेवटचा शेर आहे. बघ इर्षाद. मान ठेवलेला प्रेमळ पती पित्याचा. बघ मान ठेवलेला प्रेमळ पती पित्याचा. आदर्शवत स्वतःच्या अग्नीत त्या सतीने. आदर्शवत वा. स्वतःच्या अग्नीत त्या सतीने. आकाश ठेंगणे बघ झाले मला खुशीने. हसून पाहताना ती लाजली खुबीने. ती लाजली खुबीने. धन्यवाद. वा, क्या बात आहे सर. खूप सुंदर. खूप सुंदर. एका गझलेमध्ये सर्व भाव आलेले आहेत. सुरुवातीच्या ह्याच्यावरनं तो गुलाबी गझलेकडे जाणारा, पण शेवटच्या शेराने अगदी वास्तव परत आणून दिलं की काय बांधलेलं आहे पदरात आणि ते कसं सांभाळलंय. अप्रतिम गझल सर. खूप छान. मस्त सादरीकरण झालं. खूप खूप धन्यवाद. आजच्या गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने हा अत्यंत सुंदर असा मुशायरा संपन्न झालेला आहे. एक से एक सगळ्या गझल. आणि मला असं वाटतं की आम्ही सर्वांनी मिळून ही गुरूंच्या प्रती दिलेली एक गुरुवंदना म्हणता येईल की आजच्या गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने. आणि यातूनच आम्ही अजून चांगले पुढे घडत जाऊ असा नक्कीच आम्हाला विश्वास आहे की आमचे गुरु असे असल्यावर नक्कीच आम्हाला पुढे खूप स्कोप आहे, खूप घडण्यास वाव आहे आणि सर तसं आमच्याकडनं करून घेणार आहेत. तर एवढं बोलून आजचा आपला मुशायरा इथं संपला असं मी जाहीर करते. धन्यवाद.